देव पण आहे ना आपल्यासारख्या गरीबाचा अंत पाहतो. त्याला पैशाचं बोललं तू वाद घालत बसलाय माझ्यासोबत. तो पण म्हणलं नाही पैसे माझ्याकडे, महिन्याने देतो. काय वाटलं नव्हतं राव एवढा बायले असशील तू. जरा बोलताना ना विचार करा. गरीब आहे म्हणून आम्हाला काही बोलून घ्यायला असं नाही होणार. तुम्ही ना आमचा असा गैरफायदा नका घेऊ. माफ करा वहिनी. झालं काय, रोज गडी कामाला असतात आणि सगळी पेताळच. मला काय वाटलंय हे रव्या बी तसलंच काय. आता मी 25 लाखाची गाडी घ्यायला चाललो होतो, म्हणजे लक्ष्मी आणायला चाललो होतो दारात. पण तुमच्या घरची लक्ष्मी जगली पाहिजे. आई आई बरी आहे ना तू? खूप दुखतंय का ग? अरे सकाळधरण तो खोकला येतोय. अरे लय कणकण व्हायला लागली बघा. सांग नुसतं पिळून निघले बघ. आई तू धीर नको सोडू, मी बघतो काहीतरी. कामाला गेला होतास, काम बिन लागलं का नाही तुला? अगं 2 दिवस झालं शोधतोय काम, पण कुठं कामच भेटाना बघ. मी बघतो काहीतरी प्रयत्न करतो. लय हाल व्हायला लागलेत ना रे तुझं. अरे बापाचा आधार गेला की लेकरांना वनवास येतोय बघ. तुकड्या पायी वनवन फिरायला लागते. परमेश्वरा अरे काय रे दिवस आणलेस आमच्यावर. अरे कधी दया करशील र. माझ्या लेकराचा वनवास कधी संपल र. आई तू आराम कर, तू आराम कर. तू नको काळजी करू माझी, बरी आहे मी. मी बघतो काहीतरी कामाचं. हॅलो. अरे रवी कुठे? घरीच आहे. अरे हे आपल्या शेतात मागच्या वावरात हा 10-15 पंप फवारायचे. येतो का अर्जंट मध्ये जरा? मारतो की. पण रेट काय चालू आहे आता? सगळीकडे 50 चालू आहे ना. आपल्याकडे 30 चालू आहे, कोणाकडे 50. बरं मारतो मी पंप. लगेच येत असत. आहे नाही तर दुसऱ्याकडे फोन लावायला. नाही येतो मी, येतो लगेच येतो मी. ये. हा आई काळजी करू नको. ते पाटलाचा फोन आला होता, त्याच्या रानात पंप मारायचे. 10-12 पंप मारायचे. पैसे मिळाले की पहिले दवाखान्यात जाऊ बघ. तू काळजी करू नको, आराम कर. आता जातो. कुठे निघाले तुम्ही एवढ्या घाई घाईत? अगं सावकाराच्या पोराचा फोन आला होता. त्याच्या रानात आहे ना पंप मारायचेत. बघ ना 2 दिवस झालं काम शोधतोय, कुठंच काम भेटाना. देवच पावला बघ. आता जातो पटकन पंप मारून येतो. हा चालेल. आणि तुम्ही काही काळजी करू नका, आईची काळजी घेते मी. तुम्ही जा आणि लवकर या, म्हणजे आईला दवाखान्यात नेता येईल. चालतंय. तू काय कर, आईच्या डोक्यावर गार पाण्याचा पट्ट्या ठेव, मग तिला जरा बरं वाटेल. चालेल. हा हा जा तुम्ही. हा आता जातो पंप मारून. हा पप्पा जयश्री का? चालन पाठवून देतो मी. बोलतो ड्रायव्हरला लगेच. हा चालन. हा ठेव. हा होय. नमस्कार. हे ना घराच्या मागे ना तूर लावलेली आपण. 10-12 पंप होते, पाणी आणि औषध तिथं नेऊन ठेवलेली एका जणांनी. तेवढं फक्त फावरून घे फास्ट मध्ये, लगेच मारतो. आणि व्यवस्थित काम करायचं काय. हो 2-3 वाजेपर्यंत होऊन जाईल माझं. बरं चालतंय जा. हे अशी गडी कामाला भेटले ना, म्हणजे शेती हँडल आपोआप होती नाही का. ते JCB ड्रायव्हरला फोन करायचा.
तुला एक आज आनंदाची बातमी सांगायची होती. काय हो? आपल्या दोघांसाठी आज मोठी गाडी घेतोय आपण. खरंच? आता जी जुनी गाडी आहे ती पप्पांसाठी आणि नवीन गाडी घेतोय आजच ती आपल्या दोघांसाठी. तर पप्पाने कपाटामध्ये 2 ते 3 बंडल ठेवलेले आहेत पैशांचे. त्यांचा फोन आला होता तर तेवढे माझ्या बॅग मध्ये पॅक कर, मग मी निघतो गाडी आणण्यासाठी. मालक, ओ मालक, आलो. ती गडी आला होता फवारायला, तर बघतो मी त्याचा काय विषय. तोपर्यंत बॅग पॅक करतो. हो. अरे आला रे. हा सगळं मारले ना? हा सगळं मारून झाले. वरती बी मारले, खालच्या लाईनला पण मारले. एकदम व्यवस्थित मारले ना? हा, सगळ्या झाडांवर पडले ना औषध? हो मालक. बर 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 बर. ये मग आता. मालक ते पैशाचं. पैसे? तू आज माझ्याकडे काम करतोय का काय मला काही कळणाच बुवा. अरे 4-5 वर्ष झाले तू आमच्या इकडे कामाला आहेस, तुला पैसे का दिले नाही का? बुडवले तोय पैसे आम्ही. तसं नाही मालक, घरी आहे आजारी. आईला प्रत्येक वेळी कामाला आला का तो आई आजारी असती, बायको आजारी असती, का तू आजारी असतो. काय राव, कारण देऊ पैसे नेतो लगेच काम झाले. खरंच मालक. हे बघ, आज मी जरा शुभ काम करायला चाललोय. उगाच आडकाठी घालू नको. तो मग जर काम झालं नाही ना तो आम्हाला फोडीन. जा देतो 2 महिन्यांचा. अजून 2 महिने काम करायचे तुला. अजून जा मालक. अरे जा ना. आईला काम देतो तर देतो, त्याच्या आईला वर तंगडी लगेच. हा काम झालं पैसे पाहिजेत, परत येऊ नको. काय अवघड. अहो आले का तुम्ही? बरं चला आता पटकन जेवून घ्या, आवरा लवकर. आईचा ताप काय राहत नाहीये. अहो तोंड का पडलंय तुमचं? काय सांगू तुला, देव पण आहे ना आपल्यासारख्या गरीबाचा अंत पाहतो. राबलो तिथं, 12 पंप मारले, 360 रुपये होत्यात. पण म्हणलं नाही पैसे माझ्याकडे, महिन्याने देतो. काय? त्याला सांगितलं आई आजारी, गरज दिली पैशाची, पण कोणाला काय नाही ग आपलं. अहो या मोठ्या लोकांचं असंच असतं, मोठं घर आणि पोकळ वासा. चला माझ्या बरोबर, मी येते तुमच्या बरोबर. कसं देत नाही पैसे ना तेच बघते. चला. अगं कशाला मोठ्यांच्या नादी लागायचंय, मोठी लोक आहेत ती. त्याला पैशाचं बोललं तू वाद घालत बसला माझ्यासोबत. तो नको परत वाद घालायला त्यांच्यासोबत. अहो मोठे लोक, अहो कष्टाचाच पैसा मागतोय ना आपण, का हरामाचा नाही मागत आहे. आणि तुमचा हा भोळा स्वभाव आहे ना, म्हणून सगळे तुमचा गैरफायदा घेतात. तुम्ही चला माझ्यासोबत, बघू कसे देत नाही पैसे. चला माझ्यासोबत. अरे पण तुम्ही शांत बसा, माझ्यासोबत चला, मी बोलते. अहो आईची तब्येत बघा. चला दवाखान्यात न्यायचंय आईला. अहो येताना ना पेढे आणि हार घेऊन या, आणि गाडी पण व्यवस्थित आणा. बर. अजून काही? अजून काहीच नाही. मी असं जातो आणि असं घेऊन येतो गाडी. बघ काय हो मालक, हे शोभतं का तुम्हाला? कामाच्या वेळेस काम करून घेतात आणि पैसे द्यायची वेळ आली तर पळपुटेपणा करता काय तुम्ही? हायला वाटलं नव्हतं राव एवढा बायले असशील तू. हो, जरा बोलता नाही ना विचार करा. गरीब आहे म्हणून आम्हाला काही बोलून घ्यायला असं नाही होणार. बर, मग आता काय ठरवलं? काय भांडायचं बिंडायचं ठरवलं काय तुम्ही? हे बघा, आम्हाला आहे ना भांडायचं वगैरे काही नाही, पण जेवढं आमच्या कष्टाचं आहे ना तेवढंच मागायला आलोय आम्ही. काय हरामाचं नाही मागायला आलो. वहिनीत म्हणून प्रियामध्ये बोलतोय. तुमच्या जागी हो जरी असता ना तरी याला मागचा इतिहास आठवायला लावला असता. समजलं ना? एकदा त्याला विचारा मागचा इतिहास, आणि उगाच तोंडाला येईन म्हणून काही बी बडबड करायची नसती. समजलं ना? म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला, आम्ही गरीब आहे म्हणून तुम्ही आम्हाला माराल, झोडाल, काही कराल का? अय बायकोला समजून सांग, शुभ कामाला चालू. जर काम नाही झालं तुला मगाशी सांगितलेलं मी काय करू शकतो. काय म्हणणं काय तुमचं? हे बघा, हा तुमचा श्रीमंतीचा माज आहे ना, तो तुमच्या पाशीच ठेवा. आम्ही आमच्या कष्टाचं मागायला आलोय. समजलं ना? अहो यांची आई मरणाच्या दारात पडली हो, तिला दवाखान्यात न्यायला पैसे सुद्धा नाही, म्हणून ते तुमच्याकडे कामाला आले. त्यांना काही हाऊस नव्हती बाहेर 50 रुपये चालू असताना तुमच्या इथं 30 रुपयांनी यायला. तुम्ही ना आमचा असा गैरफायदा नका
घेऊ. अहो तुमच्यासाठी ना 360 रुपये म्हणजे काहीच नाहीयेत, पण आमच्यासाठी 360 रुपये म्हणजे ना किती काही आहेत. तुम्हाला नाही हो समजणार कधी. नाही तो म्हणला मला तसं आई आजारी आहे. खरंच आजारी आहे का? एवढ्या वेळेस द्या, नंतर चल थांबतो की मी परत. वहिनी जरा चुकलंच बरं का. काय आता ही बायको समोर आहे तरी बोललो मी तुम्हाला नाही का. तुमची आई काय ना आमची आई काय नाही का. चुकलं, देतो पैसे देत त्याला. 360 आहेत ना, 400 राहू दे आईसाठी. मला नव्हतं वाटलं तुम्ही पैसे द्याल म्हणून एवढ्या अडचणीला. हीच बळच म्हणली चल आपण मागूया. खरंच उपकार झाले तुमचे. एवढा रुबाब, एवढं हे. हा रुबाब खोटा आहे रे रवी, हे सगळं खोट आहे खोट. तुला सांगतो, आई गेल्याच्या नंतर बापाने सगळं कमावलं. वेळ आली म्हणून लोकांच्या मुंडक्यावर पाय देऊन कमावं लागला. बापाचा रुबाब माझ्याकडे आला. मी त्याच रुबाबात जगतो आज. सगळं कमवलं हे बघण्यासाठी आणि हे जगण्यासाठी आई नाही आई, म्हणून भावनिक झालो. आईसाठी कोणाची असो काही बी करायला तयार आहे. माफ करा वहिनी. झालं काय, रोज गडी कामाला असतात आणि सगळी पेताळच. मला काय वाटलं हे रव्या बी तसलंच, काम करून लगेच पैसे मागते, पिऊन पडन कुठं तरी. आता प्रत्येक जण कारण दवाखान्याच सांगतो, हे दुखत आहे ते दुखत आहे, आणि पैसे घेऊन जातो, पिऊन पडतात तिकडं. याचंही कारण तसंच खोटं वाटलं मला. पण तुम्ही आल्या तेव्हा समजलं खरंच आईचं दुखतंय. काय आता मी 25 लाखाची गाडी घ्यायला चाललो होतो, म्हणजे लक्ष्मी आणायला चाललो होतो दारात. पण तुमच्या घरची लक्ष्मी जगली पाहिजे. घरात पैसे ठेवलेत लक्ष्मी आणण्यासाठी, ते देतो. आधी तुझी आई जगली ना, मग मी माझ्या दारात लक्ष्मी आणतो. काय माणूस पैशाने धनाने गाड्या बंगला याने मोठा असतो रे. पण किती मोठा जरी माणूस असला ना, आईसाठी झुकतोच. पैसे देतो, आईला न्यायचं त्या हॉस्पिटलने आणि बरी कर. तुझी आई ज्या दिवशी बरी होऊन माझ्या दारात येईन ना, त्या दिवशी माझ्या घरात मोठी गाडी आलेली असेल. खूप उपकार तुमचे. खूप उपकार झाले मालक. नाही, आईची आठवण करून दिली आणि मला आईची किंमत कळाली रे. आज आज आईसाठी मी काहीतरी करतो असं मला जाणवायला लागलंय. आम्ही फक्त तुमचा बाहेरचा स्वभाव पाहिला, पण आतून तुम्ही एवढा चांगला विचार करता. आतून तुम्ही लय मोठ्या मनाचे साहेब. नाही वहिनी साहेब नका म्हणू, तुमच्या भावासारखाच आहे मी. जा त्या हातले पैसे आण, बस चहा पाणी कर यांना. लगेच मी माझी दुसरी गाडी मोठी ती बोलून घेतो ना आईला. लगेच 2 मिनिटात आपण दवाखान्यात नेऊ. 2 मिनिटं द्या, चहा तरी पिऊन जा. चला चला चहा पिऊन जा, लगेच तुझ्या आईला दवाखान्यात नेऊ आपण. चला.